हो, सोडून दिलाय. टीम श्रीराम योद्धा आपला 12th मॅन पाठवा. एका बाजूला मोरघरचे सागर गायकवाड, दुंद गावचे संदीप साळुंके पप्पू, ही ऑलराउंडर जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो, बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल एका धावेसाठी चाललेला आहे. तब्बल मित्रांनो 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. त्याच्यामध्ये एक वाईड आहे आणि एक सिंगल आहे. तर अशा प्रकारे 2 बॉल आतापर्यंत हाताळण्यात आलेले आहेत. आपण चर्चा करतो ही नॉकआउटची मॅच आहे. पार्टी वॉरियरचं स्वप्न आहे, की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. एका बाजूला वैष्णवी 11ने गतवर्षी अशा प्रकारचे सामने जिंकत चॅम्पियन पद पटकवलेलं आहे. दत्ता मोहिते सर तयार. एका बाजूला मोरघरचे सागर गायकवाड हे असे खेळाडू आहेत ना, जावली प्रीमियर लीगचे 6 पर्व झाले, परंतु 5 पर्वाची मेगा फायनल खेळणार आहे. ओ मिस हिट. बॉल डिक्लेअर झोनमध्ये. म्हणजे हे भाग्य या खेळाडूला लाभलेलं आहे. परंतु आज पुन्हा एकदा विनिंग टीममध्ये सागर गायकवाड पाहायला मिळतील का? मेगा फायनलमध्ये? हेच आता पाहावं लागेल. म्हणजे हे जे काही त्यांचं गुड लक आहे ना, ज्या टीममध्ये खेळलेले आहेत, परंतु आता हे गुड लक आता श्रीराम योद्धा पार्टी वॉरियर्ससाठी कामाला येईल का? 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. श्रीराम योद्धा पार्टी वॉरियर्स ऑन साइडला वळवला बॉल मिड विकेटला पाठवलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फ्लॅट, पॅरलल 4 आहे. हा चौकार आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. फ्लॅट आणि पॅरलल स्ट्रोक खेळला. गरकन गिरकी घेतली. बॉलला भिरकावून दिलं आणि बॉल पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा व्हाईट बॉल आहे आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक पाय हवेत काढलाय आणि त्यानंतर एका हाताने फील्डिंग करण्याचा प्रयत्न होता. एफर्ट चांगले होते. परंतु त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक 2 आले होते आणि तिथे त्यांच्यामध्ये झुंबड उडाली. बंद मैत्रीचे ध्येय विकासाचे लोगो तुम्हाला पाहायला मिळते मैत्री ग्रुपचा आणि तो प्रत्येक चौकार षटकार गेल्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. यावेळेचा हा फटका. धावसंख्या एकदा आपण सांगूया धावफलकावरती जात असताना 12 धावा 0 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. सर्जापुरचे दत्ता मोहिते पुन्हा तयार होतील. बॅटिंगमध्ये सागर गायकवाड, 10 वरती संदीप साळुंके पप्पू, स्ट्रायकरला तयार. दुंद गावचे एक आक्रमक फलंदाज. आपल्या कारकिर्दीमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आपल्या नावी केलेला आहे असा खेळाडू. हो, सन्मान दिलाय कारण कोणतीही घाई त्यांनी केली नाहीये. कारण हे 2 खेळाडू अनेकदा सोबत खेळलेले आहेत आणि त्यामुळे संदीप साळुंके पप्पू यांना माहीत आहे, की या ओव्हरमध्ये जोखीम घ्यायची नाही, तर सन्मान द्यायचा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत 14. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना श्रीराम योद्धा पारठे वॉरियर्स या टीमने धावा बनवलेल्या आहेत. तुम्ही मॅच पाहत आहात. वैष्णवी 11 विरुद्ध श्रीराम योद्धा पारठे वॉरियर्स. विजयदादा सुर्वे यांच्या मालकीचा संघ आहे. वैष्णवी 11 तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्स या संघाबद्दल आपण चर्चा केली तर संतोष पार्टे आणि सुरेन भाई कानोजिया हे टीम ओनर आहेत आणि त्या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये ही मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये 14 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे सरासरी चांगली आहे. 5 ओव्हरची मॅच सुपर 6 नॉकआउट आहे. तुम्ही आत्तापर्यंत काय केलं?
त्यापेक्षा आता तुम्ही या मॅचमध्ये काय करताय याला फार मोठं महत्त्व आहे. एक तरी पारितोषिक मिळवायचंय, तर हा सामना जिंकावा लागेल. सेमीफायनलमध्ये गेलात, तर तुम्हाला मात्र स्लो सायकलिंग आहे. विलासदादा भनगे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. स्वरा 11चे ते संघमालक आहेत. जावली तालुका युवा सेना प्रमुख आणि भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य शिवसेना त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं आपण स्वागत करूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. कारण स्वरा 11 संघ क्वालिफाय झालाय. सुपर 6 साठी सुपर ओव्हरची मॅच जिंकली आणि सरी फायटरला परास्त केलं. सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये हो, राईज झालाय. बॉल पुन्हा टाकावा लागेल. इट्स अ वाईड. वन फ्रॉम दी ओव्हर. व्हाईट बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. आज बरेचसे प्रेक्षक या मैदानापर्यंत आलेले आहेत. ही क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 कोण बाजी मारणार? बॉलर तयार. सूरज, पाडळे. ओ, वाऱ्याचा वेग वाढलाय. अंपायर कॉल इट्स वाईड. यष्टी सोडून जाणारा बॉल आहे. त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आलेल्या तमाम मान्यवरांचं, संघ मालकांचं, क्रीडा प्रेमींचं आपण स्वागत करूया या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम दिवस या स्पर्धेचा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट नाविन्यपूर्ण आहे ती म्हणजे सेमी फायनलमध्ये स्लो सायकलिंग होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला एक तरी खेळाडू असा तयार ठेवावा लागेल, जो स्लो सायकलिंग करेल आणि संघाला मेगा फायनलमध्ये घेऊन जाईल. सायकल आपल्याकडे 24 अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायची सायकल. अपट बार टाकला या बॉलच्या पाठीमागे. बॅट्समन तयार. सागर गायकवाड मोरघरचे बॅटिंगसाठी तयार. एक अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. नो बॉल आहे आणि तो आता सूरज पाडळे यांना पुन्हा टाकावा लागेल. हो, आपटलेला बॉल. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत, की आखूड टप्प्याचा बॉल टाकला. परंतु पंचांनी सांगितलं, की हा नो बॉल आहे. कारण या अगोदर एक बाउन्सर हाताळला होता सूरज पाडळे यांनी. स्ट्रायकर एंडला सागर गायकवाड 12 वरती बॅटिंग करतायत. नॉकआउट मॅच. वळणसवाडीचे सूरज पाडळे तयार. हो, याही वेळेला तोच प्रयत्न आहे का? हो, आणखीन एक नो बॉल आहे. कारण तुम्ही ओव्हरला एकच बाउन्सर टाकू शकता. दुसरा तुम्ही टाकूच शकत नाही. आणि त्याचमुळे की काय, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 12 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 6 संघांचा प्रवास संपलेला आहे. परंतु त्यांना म्हणूया. आपण पार्टिसिपेट केलं. संघ मालकांचा आभार मानूया. खेळाडूंचा आभार मानूया. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेमध्ये खेळलात. आपल्याला म्हणण्याची वेळ आलेली आहे. जरी आपला प्रवास संपला असला तरी पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देऊया शुभेच्छा. सागर गायकवाड तयार. षटकातले अजून बरेचसे बॉल बाकी आहेत. पावसाच्या सरी आता थोड्याशा हलक्या प्रमाणामध्ये कोसळतायत. मैदानाच्या आतमध्ये पाऊस आलाय. चांगला बॉल आता राउंड द विकेट आले. विथ अँगल बॉल टाकण्याचा प्रयत्न आता या मॅचमध्ये जास्तीच्या चुका करून चालणार नाही कोणत्याही संघाला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि त्याचमुळे की काय या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. एखादा गोलंदाज ज्यावेळेस विथ द अँगल येतो ना, त्यावेळेस तो एक अँगलचा वापर करतो. राउंड द विकेट येतो आणि त्याच अँगलचा प्रयत्न. त्याचबरोबर अमितदादा कासुर्डे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, की युवा उद्योजक मंडप आणि साउंड चा त्यांचा व्यवसाय आहे. आणि अनेकदा या मैदानावरती किंवा बाकीच्या मैदानावरती आपण मंडप त्यांचा पाहत असो, साउंड त्यांचे पाहत असो, त्यांचं आगमन झालेलं आहे. वरोशीकडून खेळतात ते किंवा वक्राचं क्रिकेट त्यांचं आगमन होत आहे. धावसंख्या धावफलकावरती येते आणि घनसोली कॉलनीच्या क्रिकेटला एक चांगलं योगदान देणारे प्रीमियर लीगमध्ये असं व्यक्तिमत्व आहे.
बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली. स्वतः सूरज पाडळे अंदाज बांधतायत आणि हो, व्हॉट अ कॅच! अप्रतिम, लाजवाब, सुरेख, आउटस्टँडिंग कॅच पकडलेली आहे. अशा झेल पकडणं कठीण असतं, परंतु वळंजवाडीच्या सूरज पाडळे यांनी ते करून दाखवलं. आपल्या फॉलो झेल कसा पकडायचा, हे या बॉलच्या पाठीमागे दाखवलं. गिरट्या घालत राहिले बॉलच्या खाली. अंदाज बांधला, शरीरावरती नियंत्रण ठेवलं आणि हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसवला. सेलिब्रेशन. मोरगरचे सागर गायकवाड. बिग विकेट. गॉन. चला थोडंसं त्याला स्पीडअप द्यावं लागेल. धावसंख्या आहे 20. एक गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता संदीप साळुंके, पप्पू यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलेलं आहे याची आपण चर्चा करूया. तुका जाधव. जाधव उमरी त्यांचं गाव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनेकदा त्यांनी बरेच सामने फिनिश केलेले आहेत बॅटिंग करताना. परंतु आता इथे धावसंख्या उभारायची आहे. त्यावेळेस मात्र आता पार्टनरशिपची गरज आहे. तुका जाधव हे असे खेळाडू आहेत तुम्हाला 3 बॉल 10, 5 बॉल 15 हवे असतील तर या खेळाडूचा खेळ बहरतो. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये आता धाबा बनवायचे आहेत, भूक ठेवायची आहे. बॉलर तयार. ऑन साइडला चाबूक ओढावा तसा या बॉलवरती फटका खेळलाय आणि ज्या प्रकारचा फटका तुकाराम जाधवने खेळला ना, धाव एक मिळेल, परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका आहे. ज्यावेळेस एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि पहिला बॉल अगदी बॅटच्या मधोमध घेतो काय, तर कॉन्फिडन्स सांगून जातो, की तो कसल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे याचा विचार वैष्णवी 11लाही करावा लागेल. तुकाराम जाधव यांनी पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे चाबूक ओढलाय ना, तो आपण पाहिला. अजून या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्येचा वेग आता मंदावला. त्याचं कारण आहे सागर गायकवाड आउट होऊन माघारी गेले. खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. तुकाराम जाधव क्लीन बोल्ड त्रिफळाची यॉर्करचा केला सूरज पाडरे यांनी वार आणि केली आहे फलंदाजाची शिकार. बिग विकेट गॉन. पार्टे वॉरियर्सला धक्का क्रमांक 2. सेलिब्रेशन पहा या मॅच मध्ये वैष्णवी 11चं पार्टे वॉरियर संघ अडचणीच्या पेचामध्ये आता अडकला. परंतु आता या अडचणीच्या पेचामधून बाहेर काढावं लागेल. संदीप साळुंके, पप्पू एक मोठी उमेद या मॅचमध्ये. परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल? तुकाराम जाधव आउटून माघारी चाललेले आहेत. आज मोठा खेळ करू शकले नाही. एकच धाव अवघे बनवू शकले. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. राज दुंदळे, गाव आहे दुंद. दोन्ही खेळाडू एकाच गावचे. मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी, एक युवा. तर गोलंदाजी मार्गवरती भौमिकला आणलेला आहे जो म्हातेगावचा खेळाडू आहे. ऑन साइडला फटका, परंतु या फटक्याच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल. खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता संदीप साळुंके पप्पू यांनी. त्यावेळेस हा बॉल कनेक्ट केला ना, असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका येईल का नाही. परंतु बॉल चांगल्या प्रकारे बॅटवरती येऊ शकला नाही. आवाज चांगला आला होता बॅटमधून. आता हा बॉल निघाला. काय बॅटिंग केली या बॉलच्या पाठीमागे. जबरदस्त मोठा टोला बॅट रडारमध्ये टाकला आणि त्या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान संदीप साळुंके यांचा टीमसाठी होता 6चा लगान. 28 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना
श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्स या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. संदीप साळुंके, पप्पू 8 वरती, राज दुंदळे 0 वरती बॅटिंग करतोय. भौमिक धनावडे तय्यार. गाव महाते. फुल टॉस. परंतु नाखुश असेल ज्या प्रकारे फुलटॉसला प्रत्युत्तर दिलं आणि या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा करतोय. जास्तीचं काही मिळणार नाही. परंतु भौमिकला चांगले बॉल टाकावे लागतील योग्य दिशेने, योग्य टप्प्यावरती. भौमिकने आतापर्यंत 3 बॉल टाकले, 8 खर्च केलेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. भौमिककडे ती गुणवत्ता आहे. ती स्ट्रेंथ आहे. हा खेळाडू चांगली गोलंदाजी करू शकतो. आतापर्यंत पहिलं षटक हाताळत आला होता. परंतु या मॅचमध्ये तिसरं षटक त्याच्या नावी दिलंय. स्ट्रायकर एंडला दुंद गावचा संदीप साळुंके पप्पू. जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हर. बॉल डिस्पॅच 6 धावेंसाठी. सीमारेषा पार. आई बॉल रडारमध्येच टाकला आणि संदीप साळुंके यांनी काय केलं, एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. षटकार. जागेवरतून ताकदीचा वापर चांगल्या प्रकारे करतात आणि ताकद आणि टायमिंग याचं ज्यावेळेस योग्य मिलन होतं ना, त्यावेळेस बॉलला सीमारेषा पलीकडेच जावं लागतं. शेवटचे 2 बॉल. रंगलेला एक रोमांचक सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. नॉकआउट मॅच. तुम्ही आत्तापर्यंत काय केलं? त्यापेक्षा तुम्ही या मॅचमध्ये काय करताय? यालाच महत्त्व आहे. एंड बदलला आता भौमिकने. राउंड द विकेट. ऑन साइडला हाय बॉल खेचलाय. परंतु यावेळेला अप्पड बार टाकला आणि तो बॉल एका धावेसाठी चाललेला आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत असताना स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव मिळते. धावसंख्या आपण सांगूया 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 बॉलचा एकूण खेळ संपलाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. मातेगाचा भौमिक धनावडे यांनी 5 बॉल टाकले, 15 खर्च केल्या. पप्पू साळुंके 16 वरती हा खेळाडू बॅटिंग करतोय. पायांचा वापर. टायमिंग प्रॉपर, लांबलचक, टोले जंग, सर्वाधिक मोठा षटकार या डावातला मारलाय संदीप साळुंके पप्पू आणि सरळ बॉल पाठवलाय घनसोली डीमार्टच्या दिशेने. शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉलवरती संदीप साळुंके यांनी केला चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. षटकार. सर्वाधिक मोठा षटकार मारलाय. या डावातला धावसंख्या 42. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे, की अपेक्षित धावा 70 तरी धावफलकावरती येतील. जर या सरासरीने श्रीराम योद्धा पार्टी वॉरियर्स या टीमने बॅटिंग केली तर 14च्या सरासरीने 70 आणि 16च्या सरासरीने 74. असं प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जसा आढावा घेतो तसा आपण आढावा घेतला म्हणजे इथून पुढे जर 16च्या सरासरीने बॅटिंग केली तर 74 बनतील. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. बॉलिंग अटॅकमध्ये परिवर्तन. आयुष सुर्वे गोलंदाजी मार्गवरती. मॅन फ्रॉम डांगरेगर. संघ मालकांचे सुपुत्र. पाठीमागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली. ओ! यॉर्करचा वार. राजच्या विकेटचं पतन. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत. काय बॉल टाकलाय. यॉर्कर टाकला. केली फलंदाजाची शिकार. यॉर्करचा वार. राज माघारी. व्हेरी फर्स्ट बॉल यॉर्कर टाकला. राजने विचार केला नसेल, की हा बॉल मला यॉर्कर येईल. परंतु काय गोलंदाजी केली. राज निराश, हताश, जड पावलांनी माघारी. गोलंदाजी मार्कवरती आयुष सुर्वे. गाव आहे डांगरेगर. काही मॅचेसमध्ये या खेळाडूला मार पडला. परंतु या 2 मॅचेसमध्ये कमाल केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आता मैदानाच्या आतमध्ये आयुषचा आपण चर्चा करूया. जो त्याचा बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. त्याचं एनालिसिस जर पाहिलं ना तर भैरवनाथ फायटर विरुद्ध 11 आणि चेन्नई 11 विरुद्ध त्याने 30 दिल्या होत्या. म्हणजे हे त्याचं महागडं षटक राहिलं होतं. आल्या पावली वन साइडला खेळलेला आहे.
समीर दुंदळे धुंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यावेळेला काय फटका खेळलाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत समीर दुंदळे. धुंद आहे त्यांचं गाव. अनोखा होता फटका. अनोखा होता अंदाज. बॉल पाठवला सीमारेषा पार. षटकार. अपनी झलक सबसे अलग. समीर दुंदळे. काय बॅटिंग केली या बॉलच्या पाठीमागे. काय फटका खेळला. बनवला फटका असंच म्हणावं लागेल. 3 बॉलचा खेळ संपला. 49. धावा धावफलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. बॅकफूटवरती गेले. पंच केला. बॉल हवेत. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो झालाय. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीम पार्टे वॉरियर्स आपला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. टीम पार्टे वॉरियर्स. खोलवर टप्प्याचा बॉल. सिंगल मिळेल. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती संदीप साळुंके मोठ्या फटक्यासाठी जाणार, की एक सिंगल धाव काढून शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक करणार. आता मात्र काय दडलंय, की या बॉलवरती वैष्णवी 11ला ती महत्त्वाची विकेट मिळणार. संदीप साळुंके यांनी आतापर्यंत 7 बॉलच्या पाठीमागे 22 बनवलेले आहेत. जर तर ची आपण चर्चा करतोय. जर तरला क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्व नाही, फक्त चर्चेला महत्त्व आहे. जर तरने फक्त चर्चेला महत्त्व प्राप्त होऊ शकतं. खेळाला नाही. बरोबर तयार. इथे बॉल डॉट आलाय. म्हणजे आपण ज्याची चर्चा केली त्याच्यामध्ये काही घडलं नाही. घडलं वेगळंच. बॉल डॉट आला. 52 वरती 3. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 6 बॉल. कमीत कमी 20 तर इथून पुढे बनवाव्याच लागतील. समीर दुंदळे यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. पप्पू साळुंके स्ट्राईकवरती आले, तर तेही मोठे फटके मारू शकतात. दोन्ही खेळाडूंचा स्ट्राईक रेट चांगला आहे बॅटिंगमध्ये. समीर दुंदळे 10 वरती आणि संदीप साळुंके 22 वरती. चला टॉससाठी रिपोर्टिंग करावी लागेल. सुपर 6 दुसरा सामना. जय भवानी विरुद्ध स्वरा फायटर. टॉससाठी या. व्यासपीठावरती येऊन थांबा. ओव्हर नंबर आता 5 ला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 5 बॉलवर तयार. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. समीर धोंदळे हा हे खेळाडू आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु बॉलच्या मिरेटपर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट आलाय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा तयार. गोलंदाजी मार्कवरती. अक्षय बिरामने, खर्शी बारामुरे त्या गावच्या एका युवा ऑलराउंडरला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय परंतु एका बाजूला ज्याच्या बॅटिंगमध्ये दमकम आहे. समीर धुंदळे स्ट्राईकरला तयार. शेवटचे 5 बॉल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. 5 बॉल महत्त्वपूर्ण या डावातले. टार्गेट काय देणार? पार्टे वॉरियरचं स्वप्न आहे. सुपर 6 आम्हाला जिंकायची आहे. इथे काय झालंय? या बॉलच्या पाठीमागे एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. आणि समीर धुंदळे यांनी ते काम केलं. कारण 2 बॉल त्यांनी डॉट खेळलेले आहेत. त्यामुळे आपल्या विकेटचा त्यांना त्याग करावा लागला. त्यागाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय त्याग नाही. कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जीवनात देखील बऱ्याचशा गोष्टींची तडजोड आपल्याला करावी लागते. मग खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा. इथे समीर धुंदळे यांनी आपल्या विकेटची तडजोड केली. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर, परंतु जमेची बाजू काय आहे? संदीप साळुंके स्ट्राईक करतायत. ही या डावातली या ओव्हरची पार्ठे वॉरियर्ससाठी जमेची बाजू. अक्षय भिरामने यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. तिखट यॉर्कर. आणखीन एक फलंदाज. आउट. संदीप साळुंके.
महत्त्वाच्या क्षणी माघारी येतायत. संघाला धावांची गरज होती, परंतु या मॅचमध्ये पार्टे वॉरियर्स संघ आता मोठ्या विवंचनेमध्ये अडकला. काय बॉल टाकला अक्षय बिरामने यांनी. सरळ बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज त्रिपाळाचीत. आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड झाला. म्हणजे या डावामध्ये प्रथमेश 3 फलंदाज क्लीन बोल्ड झाले. याचा आवर्जून उल्लेख करूया. त्याचं कारण आहे वैष्णवी 11च्या गोलंदाजांनी केलेली धारदार गोलंदाजी. तिन्ही यॉर्कर होते आणि तिन्ही सटीक यॉर्कर होते. शेवटचे 3 बॉल या ओव्हरमध्ये एकही धाव आत्तापर्यंत श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्सला मिळवता आलेली नाहीये. ओम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. पंचांकडे दाद मागतोय. हो, व्हाईट बॉल आहे. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे. हा जो क्लीन बोल्ड घेतलेला आहे ना, ग्लोरियस स्पोर्ट्सचे ओनर सुधीर भाऊ धनावडे यांच्या माध्यमातून ₹1000 पारितोषिक अक्षय बिराम यांच्यासाठी क्या बात है! ही कौतुकाची थाप. समोर खेळलेला बॉल. एक टप्पा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलेला आहे. अक्षय बिरामने यांना ₹1000 कॅश प्राइज विकेटसाठी मिळालं. सुधीरभाऊ धनावडे यांच्या माध्यमातून. परंतु हा युवा खेळाडू येऊन आपली झलक दाखवतोय. म्हणजे जीवनात जेवढे काही बॉल मिळालेत तेवढ्यामध्येच आपला दमखम दाखवायचा या मॅचमध्ये असंच या ओमने ठरवलंय. 57 धावा शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅचमध्ये रंगत वाढत चालली आहे. एका बाजूला स्लॉग ओव्हरमध्ये फार कमी धावा अक्षय बिरामने यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. हो, 8व्या बॅटने हा फटका खेळाडू अंदाज बांधतील. सूरज पाडरे यांनी बॉल टाकला. ओ! रनआउटची संधी होती. परंतु चपळतेने धनाजी लोहार एक शॉट आहे. एकच जावे बॉलच्या पाठीमागे. कडक शिस्तीचे पंच सूर्यकांत आडावसर या ठिकाणी कळवतायत. शेवटचा बॉल आणि टॉस केला जाईल. यानंतर स्वरा फायटर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल जय भवानी 11. शेवटचा बॉल 58 वरती 5. ओम तयार. एक युवा टॅलेंट. हो, फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. ओमने प्रखरतेने काय केलं? एकही बॉल डॉट केला नाही. यासाठी कौतुक करावं लागेल. म्हणजे जे काही फटके खेळता येतील, तो खेळण्याचा प्रयत्न केला. 2च धावा मिळतील. तिसरीच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. परंतु यश मिळू काही शकलेलं नाहीये. 60 धावा झाल्यात. 61 बनवायच्या आहेत. आपण करूया टॉस. सुपर 6 दुसरी नॉकआउट मॅच. जय भवानी 11 विक्रांत शेठ गावडे आणि कुमारी क्रिशा सुनील गोळे हे टीम ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला स्वरा फायटर विलास दादा भनगे हे टीम ओनर आहेत आणि त्यांच्या कन्येच्या नावाने हा संघ खेळतोय. चला आपण करूया टॉस. या. दोन्ही कॅप्टन्स केला जाईल टॉस. नाणेफेकीचा आपण कौल करूया. 2 टीममध्ये हा टॉस केला जाईल. सुपर 6 दुसरी नॉकआउट. स्वरा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी 11. ज्ञानेश्वर सकपाळ यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य, क्रिकेट प्रेमी आणि त्यांचे मित्र या ठिकाणी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण टॉस करूया. या. टॉस केला जाईल. नाणेफेकीचा आपण कौल करतोय. कोण आवाज देणार? ओके. जय भवानी मागणार. हेड आणि टेल. कॉइन स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. जय भवानी 11 ने टॉस जिंकलेला आहे. जय भवानी 11ला ही नॉकआउटची मॅच खेळायची आहे. इथपर्यंत संघ पोहोचलाय. कशा भावना आहेत प्रथमतः? प्रथमतः आम्ही बॉलिंग घेऊ. बॉलिंग घेऊनच सामना चालू होईल. सुपर 6 जर जिंकलो तर सेमीफायनलसाठी क्वालिफाय होऊ आणि सेमीफायनलमध्ये स्लो सायकलिंग आहे. कोणता खेळाडू तयार ठेवलाय? सायकलिंगसाठी आता सुनील सरच काय सांगतील ते. त्यांच्या ह्याच्यावरती. म्हणजे गुपित आहे, की कोणता पत्ता बाहेर काढायचा स्लो सायकलिंगमध्ये. जर सुपर 6ला गेलो तर टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. ओके. अमर, मी तुमच्याकडे येईन. बॅटिंगसाठी तुम्ही सज्ज होताच का? हो, आम्हाला बॅटिंगच हवी होती. कारण अमर असा आहे, जेव्हा एखादा कॅप्टन आला त्याला मागायचं तर तू टॉस माग. जे मला येईल ते मी घेतो
आणि बॅटिंग आले अमर कसं वाटतंय? आज मैत्री दिवस आपण सेलिब्रेट करतोय. मैत्री आपल्या जीवनातलं एक चांगलं नातं आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? मैत्री मैत्री आज जे काही दिसते ना सर्व एकत्र मुलं, हे मैत्रीच्या मुळंच आहेत. आणि त्यात मैत्रिणीच्या सर्वांना देखील शुभेच्छा. स्वरा 11 इथपर्यंत पोहोचलंय. सुपर ओव्हरची मॅच शेवटच्या क्षणी संघाने जिंकली. कशा भावना आहेत? सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली. टीमवर्कनं खेळले सगळे, त्यामुळे इथपर्यंत आम्ही पोहोचलो. पहिल्यांदा क्रिकेटमध्ये स्लो सायकलिंग होणार आहे सेमीफायनलमध्ये. तुम्ही कोणाला सज्ज केलंय? बघूया ठरवू ते आता गेल्यावरती मीटिंग घेऊन. विशेष काय प्रॅक्टिस केली आहे का स्लो सायकलिंगसाठी? ॲक्चुअली हे सरप्राईज आहे. मैत्री ग्रुपमध्ये जेव्हा आपण खेळतो ना, तेव्हा दरवर्षी काहीतरी वेगळं आगळं वेगळं असतं आणि ॲक्चुअली सायकलिंगचं आम्ही आत्ता जस्ट आम्हाला समजलं. त्यामुळे ॲक्चुअली हे सरप्राईज आहे. दोन्ही संघाने दिव्या शुभेच्छा होते अमर धनावडे आणि जय भवानी 11 शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. जय भवानी 11 टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही प्रथमतः फील्डिंग करतोय आणि स्वरा 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सुपर 6चा थरार. चला मित्रांनो सामना सुरू करूया. सुपर 6 पहिला सामना नॉकआउट आहे. करूया आपण मॅचच्या सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या मॅचसाठी. मॅचच्या सुरुवात पहिला बॉल. धनाजी लोहार मॅन फ्रॉम केडंबे पहिला बॉल टाकतात. अंपायर कॉल इट्स वाईड. पहिला बॉल दिशाही नाही धनाजी लोहार यांचा. दत्ता मोहिते सर मॅन फ्रॉम सर्जापूर, करण सुर्वे डांगरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये आता या दोन फलंदाजांना आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. धावांचा आता पाठलाग करायचा आहे. बॉल क्रमांक पहिलाच असेल कारण या अगोदरचा बॉल वाईड आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न दत्ता मोहिते यांनी केला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. स्कोर बोर्ड आता 2 वरती जाईल कारण पहिला बॉल वाईड होता आणि त्यानंतरचा हा बॉल आलेला आहे. अशा प्रकारची आपण चर्चा करूया. दोन्ही संघांना आपण सेकंड इनिंगसाठी देत आहोत शुभेच्छा. बॉलर धनाजी लोहार पुन्हा तयार. राईट आर्म राउंड द विकेट विथ द अँगल. गोलंदाजी करतायत. स्ट्रायकर एंडला मॅन फ्रॉम सर्जापूर दत्ता मोहिते तयार. ओ लाईन खराब आहे. वाईट प्लस 1 अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे. चला खेळाला स्पीडअप द्यावं लागेल. दत्ता मोहिते तयार. गोलंदाजी मार्क वरतून धनाजी लोहार. बॅटल बघण्यासारखं आहे. ऑन साइडला पिक केला. कॅचचा कॉल परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंग करताना आतापर्यंत जो खेळ केलेला आहे वैष्णवी 11ने परंतु एका बाजूला श्रीराम योद्धा या टीमने गोलंदाजी चांगली केली आहे. एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. आणि ज्यावेळेस एकही मोठा फटका येत नाही ना, त्यावेळेस मात्र प्रेशर हे फलंदाजांवरती वाढतं आणि तेच काम तानाजी लोहार यांनी केलेलं आहे. 5 धावा 0 गडी बाद. एकूण 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. म्हणजे अजूनही इथून पुढे 4 बॉल टाकावे लागतील धनाजी लोहार यांना. स्ट्रायकर एंडला दत्ता मोहिते तयार. 2 वरती बॅटिंग करतात. आपल्या जीवनामध्ये बरचसं क्रिकेट खेळलंय. लेदर बॉल असेल, टेनिस, रबर. ऑन साइडला बॉल
मिड विकेटला ओ झेल निसटला. कॅचेस विन द मॅचेस. बॉल सीमा पार गेलाय. 4 धावा, चौकार मिळेल. या कॅचेस पकडाव्या लागतील. धनाजी लोहार यांनी संघाला संधी निर्माण करून दिली. परंतु क्षेत्ररक्षकांना काय संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. या चुका टाळाव्या लागतील. सुपर 6 आहे. इथे आपण टॉसमध्येच चर्चा केली, की चुका करून चालणारच नाही. लीग स्टेजला चालतं. एखादा सामना तुम्ही गमावला तरी चालतो. परंतु इथे आता चुका या टाळाव्या लागतील. कारण एखादी चुकी तुमच्या पराभवाचं देखील कारण ठरू शकते. क्योंकि जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. जीवनदान कुणाला मिळालंय? दत्ता मोहित्यांना मिळालंय. त्या जीवनदानाचा आता उपद्रव काय बघायला मिळेल? ही विकेट तितकीच महत्त्वाची होती. अनुभव आहे ज्यांच्या गाठीशी, उभं राहावं लागेल संघाच्या पाठीशी. दत्ता मोहिते तयार. हो, पुन्हा एकदा वेळेची अचूकता नाहीये. या मॅचमध्ये दत्ता मोहिते यांना वेळेसाठी झगडावं लागतंय. थोडंसं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, कारण ज्या प्रकारचा फटका त्याने खेळला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल आणखीन एक धाव मिळेल. बरचसं क्रिकेट ते डेली खेळतात. सकाळी देखील काही ठिकाणी ते मॅचेस खेळून आले असतील. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, तालुक्याच्या क्रिकेटमध्ये मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये खेळतायत. 40 प्लसचंही ते क्रिकेट खेळतात. लेदर बॉल क्रिकेट खेळतात. एका बाजूला धनाजी लोहार. कमबॅक चांगलं. हो, सोडून दिलाय. हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे धनाजी लोहार यांचा प्रयत्न हाच आहे, की लेग स्टिकवरती गोलंदाजी करायची, डाव्या स्टंपवरती गोलंदाजी करायची. हो, बॉल हातामधून निसटलेला आहे. त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रंगलेला एक जबरदस्त आणि रोमांचक सामना. तुंबड युद्ध आपल्याला अनुभवायला मिळतंय या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये. सेकंड सुपर 6 मॅच यानंतर येईल. वेळेची अचूकता नव्हती, प्रॉपर टायमिंग नव्हतं. कमी गतीचा असताना बॉल दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? जोखीम घेतली जाईल का नाही? कारण या दोघांना मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11साठी थांबणं फार महत्त्वाचं आहे. परंतु श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्सला या 2 विकेट फार महत्त्वाच्या आहेत. या 2 फलंदाजांना माघारी पाठवा, अर्धा सामना जिंकल्यासारखं आहे. परंतु हे 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले, तर मात्र डोकेदुखी पार्टी वॉरियर्सची वाढेल. षटकातला शेवटचा बॉल, धनाजी लोहार तयार. ओ पायावरती लेग बिफोर विकेटसाठी अपील केली आहे. हो, तुम्ही अपील करू शकता कारण या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट बॅटर आउट आहे. परंतु शेवटचा बॉल डॉट आला. एकूण एका ओव्हरचा खेळ संपला. 12 धावा 0 गडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्याचा रन रेट आहे. करंट रन रेट आहे 12 आणि रिक्वायर्ड आहे 12.25 माऊली मालुसरे जे जवळवाडीचे आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना देऊया वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. संदीप साळुंके पप्पू. ओ पहिलाच बॉल आपट बार त्याला कलात्मकतेने खेळलं. परंतु या डावाचा विचार जर तुम्ही केला, एकही मोठा फटका आलेला नाहीये. परंतु जी सरासरी हवी आहे ती मिळाली आहे. एकही मोठा फटका न येताना. त्यामुळे याचाही विचार पार्ठे वॉरियर्सला निश्चित करावा लागेल. एकही मोठा फटका न देता वैष्णवी 11ला ती सरासरी मिळवता आलेली आहे. बॉल क्रमांक 2. छोट्या उसळीचा बॉल. लांबी चांगली आहे. बॉल सीमारेषेच्या पार. खेळाडू कक्षाला दिलेली मानवंदना. षटकार. आता मॅच सुरू केली. दत्ता मोहिते यांनी बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. 8व्या बॅटचा सपाटा. बॉल सीमारेषा पार. षटकार.
या स्पर्धेची आपण चर्चा करतोय. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4चा जर आपण आढावा घेतला, तर आपलं जे इन्स्टा हँडल आहे ना, मैत्री ग्रुप जावलीचं त्याच्यावरती 5,00,000 व्ह्यूज या स्पर्धेला गेलेले आहेत. या स्पर्धेने मिळवलेलं पर्व क्रमांक 4चं यश आहे. आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल आयोजकांना सुयश ग्राफिक्सला ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे या स्पर्धेच्या व्हिडिओसाठी. बॉलर तयार. ऑन साइडला धमाका मोठा केला. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपण पाहिली आणि सोशल मीडियावरती त्याही हँडलला, त्याही चॅनलला मोठे व्ह्यूज आले होते आणि त्याचं कारण होतं सोशल मीडिया माध्यम आणि सध्याच्या घडीला आधुनिक काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती किती ॲक्टिव्हेट असता प्रत्येक गोष्टीसाठी हे फार महत्त्वाचं राहिलेलं आहे आता. बॉलर तयार. हा डेड बॉल आहे. पप्पू साळुंके तयार. धावसंख्या सांगू 21. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक रेंजला दत्ता मोहिते. हो, बॅटची आतली कडा. या मॅचमध्ये ते टायमिंग जुळत नाहीये त्यांच्या बॅटमधून. सूर गवसणं महत्त्वाचं आहे. जर सूर गवसला तरच बॉलचा धूर काढता येईल. हा बॉल डॉट आलाय. पप्पू साळुंके चांगली गोलंदाजी 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च करतायत. परंतु अद्यापही पार्ठे वॉरियर्सला विकेट मिळाली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. कोणत्या बॉलवरती विकेट मिळणार? बॉलर तयार. ऑन साइडला. परंतु एका बाजूला श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्सने दत्ता मोहिते सरांना सूरज गवसू दिला नाहीये. हो आणि इथे काय झालं? ताळमेळ बिघडला. फलंदाज दत्ता मोहिते धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. दुसरीचं जोखीम या बॉलवरती घेतलं. परंतु ते जोखीम परवडणारं नव्हतं. कारण मैदानाच्या आतमध्ये त्यांना थांबणं महत्त्वाचं होतं. परंतु आता येतायत आउट होऊन माघारी. नाराज असतील, परंतु आता करण सिर्वेला सांगतील, की निश्चित जबाबदारी आता तू घे. ही चर्चा निश्चित मैदानाच्या आतमध्ये होईल. कारण करण सिर्वेने सांगितलं होतं, ज्यावेळी 94 धावांचा आम्ही पाठलाग करायला उतरलो ना, त्यावेळेस दादांनी सांगितलं, की "हो, आपण ते करू शकतो." आणि ते करून दाखवलं टीमने. धावसंख्या 23, एक गडी बाद. ते आपण म्हणतो ना, की घरामध्ये म्हातारी माणसं असणं का महत्त्वाचं असतं? म्हणजे एखाद्या टीममध्ये एखादा सीनियर खेळाडू असणं का महत्त्वाचं असतं? कारण त्याने आपल्यापेक्षा 10 पावसाळे जास्त बघितलेले असतात. त्याच्यामुळे एखाद्या टीममध्ये एक सीनियर खेळाडू असणं महत्त्वाचंच असतं. धावसंख्या 23, एक गडी बाद. अजूनही इथून पुढे 18 बॉलचा खेळ शेष आहे. टार्गेट आपण सांगूया एकदा दोन्ही संघांना. इथून पुढे 18 बॉलमध्ये किती बनवायचे आहेत? 38 धावांची गरज आहे. अठरा बॉल 38 धावांची गरज आहे. आपण चर्चा केली, की घरातला म्हातारा माणूस आणि टीममधला सीनियर माणूस ही अडचण नसून तो आपला मार्गदर्शक आहे. 18 बॉल 38 ची गरज. 23 धावा, एक गडी बाद. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती होतोय बदल. ओके, 22 झालेले आहेत, तर करेक्शन होईल. दुसऱ्या धावेला बॅटर आउट झालेला आहे. त्याच्यामुळे धावसंख्येमध्ये करेक्शन होईल. 22 झालेले आहेत. 18 बॉल 39. बॉलर तयार. फुल टॉस आणि फुल टॉसला इथे माफी नाहीये. करण सुर्वेचा धमाका. बॉल सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय षटकार. ओके, रेफर केलेला आहे. बॅटिंग टीमने इथे आता डी-आर-एसचा वापर केलेला आहे. करण सुर्वे यांनी डी-आर-एस मागितलाय. बॅटिंग टीमने डी-आर-एसचा वापर केलाय. सॉफ्ट सिग्नल तर योग्य बॉल आहे. परंतु करण सुर्वे यांनी डी-आर-एसचा वापर केलाय. जो काय एक डी-आर-एस आहे. योग्य बॉल. डी-आर-एस लॉस्ट. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजे निर्णय पुनरावलोकन प्रणाली. क्रिकेटमध्ये ही 2008 साली आली. करण सुर्वे फुलटॉसवरती ताव मारलाय. यावेळेला बॉल हवेत. कव्हरचा झेल होईल का? नाही. बॉल सडक पे कडक. फटका आहे बेधडक. बॉल सीमारेषा पार. षटकार. करण सुर्वेचा जलवा सुरू झाला. काय फटका खेळलाय करण सुर्वेने. कव्हरचा देखील करण सुर्वेने षटकार मारलाय
आणि फार कमी असे खेळाडू असतात जे कव्हर्सला षटकार मारतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. करण सुर्वे ही विकेट फार महत्त्वाची आहे. सध्याच्या घडीला आता पार्टी वॉरियर्ससाठी डोकेदुखी आहे. राज दुंदळे हा काटा काढणार का? करण सुर्वेला माघारी पाठवणार का? आणि जर करण सुर्वेची विकेट घेतली ना, तर प्रत्येक जण येऊन राज दुंदळेची पाठ कौतुकाने थोपटेल. बॉलर तयार. यॉर्कर. त्याच्यावरती प्रहार. डीपला खेळाडू आहेत. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव समाधान मानलंय. आता जोखीम घेतली नाहीये कारण या अगोदर जी जोखीम घेतली, त्याच्यावरती फलंदाज रनआउट झाले होते. त्याच्यामुळे आता ही गोष्ट टाळलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेवाडीचा निखिल शेडगे या खेळाडूने पाठीमागच्या एका मॅचमध्ये 2 षटकार मारले काय? आणि या खेळाडूचा बॅटिंगचा क्रमांक बदलला गेला काय? सामना गेला होता, परंतु हा खेळाडू लढत होता. त्याचमुळे की काय त्याला पुढे पाठवलंय. फुल टॉस आणि जी संधी मिळाली, त्या संधीचं आलेवाडीच्या निखिल शेडगेने सोनं केलं. बॉल सीमारेषा पार. एक वेळ अशी होती, की याला बॅटिंगच टीममध्ये मिळत नव्हती. परंतु एका मॅचमध्ये या खेळाडूला थोडेसे काही बॉल मिळाले आणि त्याच्यामध्ये चमक दाखवली आणि आता त्याला प्रमोट केलं आणि त्याने षटकार मारला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जेवढे काही बॉल मिळतील, तिथेच तुम्हाला सोनं करावं लागतं. 1 मिळाला 1, 2 मिळाले 2 तरच तुम्हाला प्रमोट केलं जातं. 24 बॉलमध्ये आता 20ची गरज आहे. राज दुंदळेला चांगले बॉल टाकावे लागतील. हताश होऊन चालणार नाही. पाठीमागे काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा राज दुंदळेला इथून पुढे शेवटच्या 2 बॉलवरती चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. त्याच्याकडे ती क्वालिटी आहे. एक युवा खेळाडू आहे. यॉर्कर. बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली. ओह! हाही झेल सुटला. पार्टे वॉरियरची डोकेदुखी आहे. कॅचेस. या जर कॅच झाल्या असत्या, तर एखाद्या वेळेस मॅचला कलाटणी मिळू शकली असती. परंतु आता 13 बॉल, 18 ची गरज आहे या मॅचमध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पार्टे वॉरियर्सला तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न सर्वोत्तम. स्वप्न आहे. सुपर 6 आम्हाला जिंकायचे इथपर्यंत आम्ही अनेक वेळा आलो. परंतु यावर्षी हे स्वप्न या टीमचं पूर्ण होईल का? हो, इथे चांगला बॉल पाठीमागे स्टॉप करता आलेला नाहीये. सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय का? नाही. एकच धाव म्हणजे आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 17 धावा. परिंदे को मंजिल मिलेगी. पहले भी उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश. दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. आणि या मॅचमध्ये ते हुनर बोलणं महत्वाचं आहे. 12 बॉल 17 ची गरज आहे. बारा बॉल 17 ची गरज. 12 बॉल 17 थरार. थोडीशी आपण घाई करूया. 12 बॉल 17 थरार. कुणाला आणलं जाईल महत्वाचं षटक आहे आणि त्याच वेळेस मात्र एका अनुभवी खेळाडूला बोलवलेलं आहे. हे गुड लक आता पार्टे वॉरियर्सने वापरलंय. मोरगरचे सागर गायकवाड. हे असे खेळाडू आहेत जे मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतात आणि आज ते देतील का? गावावरतून ही लीग स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. 250 किलोमीटरचा प्रवास. स्ट्रायकरला आलेवाडीचा निखिल शेडगे. हो, परफेक्ट बुंदा टाकलाय. हा अनुभव आहे. आणि पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय. म्हणजे ज्या प्रकारे वैष्णवी इलेव्हनने यॉर्कर टाकले ना, त्या प्रकारचा एक सटीक यॉर्कर टाकलाय. सिंगल धाव करण सुर्वेला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झालाय. 14 वरती करण सुर्वे, निखिल शेडगे 4च बॉल खेळलाय. 10 वरती बॅटिंग करतोय. 11 बॉल 16 चा थरार. धावा डिफेंड करायच्या आहेत. एका बाजूला त्याचा पाठलाग. त्या धावसंख्येचा डोलारा कशाप्रकारे सांभाळला जाईल. 11-16 करण सुर्वे.
विरुद्ध आता सागर गायकवाड. बॅटल बघण्यासारखं आहे. शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड बॉल. तर सागर गायकवाडांनी प्रयत्न हाच केला, की बॉल शरीरापासून दूर ठेवायचा. करण सुर्वेला कसरत करायला लावायची. तो खेळण्याच्या आवाक्यामध्येच नव्हता. व्हाईट बॉल आहे आणि तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. 11 बॉल 15 ची गरज आहे मॅचमध्ये. ऑन साइडला करण सुर्वेने बॉल फेकून दिला. सरळ सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या फटक्याची झलक वाढतंय धावफलक. रडारमध्ये आला आणि त्याला बॉल पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. करण सुर्वे जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ केला या खेळाडूने. 10 बॉल 9. परिस्थिती बदलली. असं म्हणतात ना, की मावळणारा सूर्य पुन्हा उगवतो. ही पार्टी वॉरियरची परिस्थिती आता बदलेल का? कमी गतीचा बॉल. करण सुर्वे ओळखू शकले नाही. एकच सिंगल धाव. त्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 9 बॉल 8 ची गरज आहे. वैष्णवी 11ला 53 वरती 1. सुपर 6 नॉकआउट आहे. आपण चर्चा केली. श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्स हा लीग स्टेज मधला पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. 3 सामने जिंकून 6 पॉइंट मिळवणारा एकमेव संघ होता या स्पर्धेतला. कोणत्याही संघाला ते जमलं नाही. उजव्या स्ट्रीच्या बाहेर हा बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाही. आता 8 बॉल 8 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे धावाचा बचाव. निखिल शेडगे तयार. स्ट्रायकर एंडला. हाई बॉल खाली राहिलाय. एक पाय पुढे काढला. हाई बॉल डॉट. आता 7 बॉल 8 ची गरज. मॅच बनू लागली पार्टे वॉरियर्ससाठी. कारण वैष्णवी 11 वरती प्रेशर वाढला. निखिल शेडगेने 2 डॉट बॉल खेळलेले आहेत. त्याचं कारण आहे सागर गायकवाड यांनी केली चांगली गोलंदाजी. शेवटचा निर्णायक बॉल. आई जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 8 राहतील. परंतु आता या बॉलवर जर एखादा फटका आला तर समीकरण आणखीन जवळ येईल. शेवटचा बॉल डॉट आलाय की काय? आणि हो, सागर गायकवाडने शेवटचे 3 बॉल निर्धाव टाकले. 6 बॉल 8 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. काय षटक हाताळलं. 3 बॉल डॉट आणि 3 बॉलच्या पाठीमागे धावा. कधी आनंद. अशा प्रकारचं षटक राहिलं, कधी थोडंसं दुःख झालं. कारण धावा आल्या नाहीत. 6 बॉल 8 धावेंची या मॅचमध्ये गरज आहे. अरे मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी बीच मैदान में आज कुछ कर तो सही. आज काहीतरी करावं लागेल. आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. आज अशी वेळ आली आहे, जिथे येणाऱ्या गोलंदाजाला आणि फलंदाजाला स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतः करावं लागेल. तो अतुलनीय खेळाच करावा लागेल. शेवटच्या ओव्हरसाठी कुणाला बोलवलंय? संघाचा विश्वास कुणावरती? कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल? हे जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे. आणि आता ते कुणाच्या खांद्यावरती दिलं जाईल असं म्हणतात ना, जबाबदारी तुमचं वय पाहून येत नाही. ती जबाबदारी आता या मॅचची घ्यावी लागेल एखाद्या गोलंदाजाला. शेवटचे 6 बॉल जीवनातले सर्वोत्तम टाकावे लागतील, तर एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. करण सुर्वे 7 बॉल 21 आणि निखिल शेडगे 7 बॉल 10. आदित्यला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. आज हा युवा खेळाडू आपली हवा दाखवणार का? जबाबदारी मोठी. आदित्यचा बॉल फटका बसला करण सुर्वेचा. संदीप साळुंके. ही चुकी झाली.
संदीप साळुंके यांच्याकडून आदित्यने संधी निर्माण करून दिली. परंतु या कॅचेसच किती महत्वाच्या होत्या. 3 झेल सुटले. संदीप साळुंके यांनी अंदाज बांधला. परंतु निर्णायक क्षणी हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला. आता 5 बॉल 6 धावांची गरज. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का? याचाच प्रयत्न आता आदित्यला करावा लागेल. चांगला बॉल टाकला आदित्यने. जरी 2 धावा दिल्या असल्या, तरी पहिला बॉल प्रभावशालीच होता. कारण करण सुर्वे यांना तो चांगल्या प्रकारे खेळताच आला नव्हता. हो, इथे या गोष्टी टाळाव्या लागतील. व्हाईट बॉल आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर सांगितलं जाईल. 5 बॉल 5 ची गरज. तू थोड़ा-सा सब्र कर ले, इम्तिहान अभी जारी है. एक दिन वो भी आएगा और आदित्य कहेगा चल अब तेरी बारी है. ही जर वेळ आणायची असेल तर लढावं लागेल. 5 बॉल 5. करण सुर्वेचा फटकाही फसलाय. 2 धावा पुन्हा एकदा होतील का? हो. ओ, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एकाला माघारी यावं लागेल. सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 4 ची गरज. निखिल शेडगे माघारी. त्याचबरोबर ज्यांचं ठिकाणी आगमन होत आहे श्री पेशवाई साडी सेंटर वाशी याचे ओनर आणि त्याचबरोबर वाई तालुक्यातील आकोशी गावचे नामवंत क्रिकेटर राहुलदादा मनगे यांचं आगमन आहे. वाई तालुक्यातील जांभळीचे नामवंत क्रिकेटर ज्यांना विराट कोहली म्हटलं जातं असे विशाल चोरगे यांचं आगमन आहे. यांचं स्वागत करून त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. 4 बॉल 4 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. अरे घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. रोडवरती जाणारे थांबलेत कारण प्रत्येकाला बघायचंय 4 बॉल मध्ये 4 धावा होतील का नाही होतील. प्रत्येक जण थांबून हा मॅच बघतोय. कोणी गाडीवरतून बघतोय, कोणी रिक्षातून बघतोय की काय होणार या मॅच मध्ये. 4 बॉल 4 कोण जाणार मेगा सेमी फायनल मध्ये आणि त्यानंतर असेल मेगा फायनल. 4 बॉल 4. आदित्यने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बॅटिंगसाठी सूरज पाडळे मॅन फ्रॉम वळंजवाडी. ऑन साइडला कॅच होईल का? आणि हो! इथे झेल तर झाला. आणि या बॉलच्या पाठीमागे फटक्यातली लांबी कमी पडली आहे. विकेटचं होतंय ते पतन. सूरज पाडळे इथे माघारी. आता 3 बॉल 4 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. कमी धावसंख्येचाही सामना रंगतो आणि कमी धावसंख्येचाही बचाव होऊ शकतो. आदित्यने या ओव्हरमध्ये येऊन ते काम केलंय. संकट टाळणं आपल्या हातामध्ये नसतं, परंतु त्याचा सामना करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याचा सामना केलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये अशा खेळाडूला पाठवलेला आहे. जेव्हा सामना फसला, तेव्हा या खेळाडूने एकच षटकार मारला, पण तो भारीच मारला. असा खेळाडू आहे केडंबे गावचा योगेश ओंबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. परंतु एका बाजूला गोलंदाज सय्यार. आदित्य दुधाने तयार. गोलंदाजी मार्क वरतून 3 बॉल 4. डावकुरे आताचा एक प्रभावशाली गोलंदाज निघाला. नाव आहे त्याचं आदित्य दुधाने. 3 बॉल 4 चा थरार. स्ट्रायकर एंडला योगेश ओंबळे. ओ इथे फटका. धावा 2 मिळतील का? वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. सिंगलच मिळाली आहे. ओ इथे पहा स्ट्रायकर एंडला फेक केली होती. आता 2 बॉल 3 धावांची गरज. करण सुर्वे ऑन स्ट्राईक. याच बॉलवरती मॅचचं चित्र स्पष्ट होईल. कोण जिंकणार सामना? कुणाची मॅचवरची पकड सुरू? हमरी तुमरी. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच. काळजाचा ठोका चुकवणारा क्षण येतोय.
2 बॉल 3 ची गरज. वालचुंडीचा आदित्य दुधाने निघाला. ओ, इथे काय झालं या बॉलच्या पाठीमागे? धाव मिळाली नाहीये मित्रांनो. मालचुंडी गावच्या आदित्य दुधानेची बॉलिंग आवडली असेल अंडर प्रेशर तर एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली. 6 बॉलमध्ये 8 ची गरज होती. जबाबदारी घेतली. 1 बॉल 3 वरती मॅच येऊन ठेपलीये. आता करण सुर्वे मॅच फिनिश करणार का? आणि पुन्हा एकदा आपल्या नावाचा डंका वाजवणार का? आता जबाबदारी करण सुर्वेवरती. वैष्णवी 11ला सोपी वाटणारी मॅच आता या आदित्य दुधानेने अवघड करून टाकली. 1 बॉल 3 ची गरज या मॅचमध्ये. काय सामना आहे शेवटच्या बॉलपर्यंत. प्रत्येकाने श्वास रोखून धरलाय. करण सुर्वे डांगरेघर, एका बाजूला मालचुंडीचा आदित्य दुधानेने जर हे काम केलं ना, तर हे नाव पुढच्या प्रीमियर लीग पर्यंत लक्षात ठेवावं लागेल. परंतु करण सुर्वे तो कारनामा करणार का? 1 बॉल 3 आणि हा बॉल सोडून दिलाय. नो बॉल आहे आणि आता 1 बॉल 2 धावेंची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. एक दरी धाव जर वैष्णवी 11 ने बनवली तर मॅच टाय होईल आणि मॅच टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर आहे. म्हणजे यानंतर बॉल फ्री हिट आहे. फक्त फलंदाजांना 4च प्रकारे तुम्ही आउट करू शकता. बाकीचे प्रकार बंद. 1 बॉल 2 ची गरज. आदित्य दुधाने जो सामना बनवलाय, तो सामना संघाला सामना जिंकून देणार का? की करण सुर्वे मॅच फिनिश करणार? की मॅच टाय होणार? आता बरेचसे प्रेक्षक म्हणत असतील, की टाय झाला तर आम्हाला आणखीन एक सुपर ओव्हर बघायला मिळेल. काय होतंय? काय नाही? 1 बॉल 2 फ्री हिटचा बॉल आणि करण सुर्वेने सामना आपल्या स्टाईलने जिंकून दिला. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्या आरपार हो. थँक यू. एका संघाने सामना जिंकला, एका संघाने मनं जिंकली. करण सुर्वेने तो विजयाचा कळस सर्वांना फटका खेळला आणि वैष्णवी 11ला क्वालिफाय केलंय सेमी फायनल साठी. हार्ड लक टीम पार्टे वॉरियर्स, श्रीराम योद्धा. आपण पुन्हा एकदा